हां, गुड आफ्टरनून मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर गुड आफ्टरनून मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज वार आहे रविवार आणि तारीख आहे 8. तर तुम्ही बघू शकता आपण CNG भरला आहे आता. 474 रुपयाचं CNG झालं आहे आणि ट्रिप पण 0 केले. आणि आपल्याला एक पहिली ट्रिप मिळाली आता रोडपालीवरूनच उल्वे एअरपोर्टची. तर जस्ट आपण आता उल्वे कस्टमरच्या लोकेशनला येऊन थांबलं. म्हटलं वेळ भेटला तर व्हिडिओ बनवला. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं JK7598 आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज आपण दुपारनंतर निघालो आहे आणि बघूया आता पहिली ट्रिप तर आपल्याला भेटलेली आहे उबरची एअरपोर्टची, नवीन एअरपोर्टची. तर दाखवतो तुम्हाला. नवीन एअरपोर्टला मी पहिल्यांदाच चाललो आहे कस्टमरला ड्रॉप करायला. याच्या अगोदर मी एअरपोर्टची ट्रिप अजून भेटली नव्हती मला. तर प्रीमियरची बुकिंग आहे, चांगले पैसे दिले म्हणून आपण ॲक्सेप्ट केली. तर मित्रांनो जातो एअरपोर्टला आणि सांगतो तुम्हाला पैसे वगैरे किती दिले, काय दिले. तर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा. आपले 200 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर असंच आपल्या चॅनलचं सबस्क्रायबर वाढत गेले पाहिजेत अशी स्वामींची चरणी अपेक्षा ठेवूया. आणि आपण काम करत राहायचं, व्हिडिओ बनवत राहायचे. जे आपल्याला असेल ते आपलं काम जे आहे, जे आपण काही काम करतोय ते लोकांना दाखवत गेलं, आवडलं तर लोक बघतील. मला सांगा 200 सबस्क्राईबरमध्ये कस्टमर आलेत मित्रांनो, देतो तुम्हाला अपडेट मी. तर मित्रांनो केलं आहे आपण कस्टमरला ड्रॉप. आता निघालो आहे. काय अवघड नाही जसं मॅपनुसार जर तुम्ही आला तर सरळ तुमचं डायरेक्ट पिकअप ड्रॉप होऊ शकतो. आता इथे पिकअपचं थोडंसं आहे इश्यू. आता बघूया आता काय पिकअपला कसं काय करतो. आता पार्किंग तर तिकडे आहे, दाखवलं आहे मला. पार्किंगला जायचं का डायरेक्ट लॉबरच्या पिकअप पॉईंटला जायचं, बघूया आता काय कसं. देतो तुम्हाला अपडेट. तर पहिली ट्रिप आपली कंप्लीट झाली ओलवा नवीन एअरपोर्टची. पहिल्यांदाच आलो होतो आपण एअरपोर्टला. तर मला वाटलं जरा अवघड असेल, पण नाही काय अवघड, एकदम सोप्या पद्धतीने. आता बघूया बाहेर निघूया का पार्किंगला जाऊया, विचार चालला आहे आता. काय दोन्हीपैकी एक काहीतरी करू, देतो तुम्हाला अपडेट. मित्रांनो आपण आता पोचलो आहे न्यू पनवेलला. एअरपोर्टला होतो. एअरपोर्टला आपण तिथं काय वेट केलं नाही, दाखवतो त्या 15-16 उबर एक्सेलमध्ये गाड्या, पण मी काय थांबलो नाही तिथं. आणि तिथून मग मी नंतर लगेच डायरेक्ट एअरपोर्टवरून बाहेर निघत होतो. आणि आपल्याला सीवूडमधून एक ट्रिप लागली, चांगली ट्रिप होती. जवळजवळ त्या ट्रिपचे आपल्याला 475 रुपये दाखवले न्यू पनवेलची सीवूडवरून. तर आपण ती ॲक्सेप्ट केली आणि आता जस्ट पोहोचलो आहे. कस्टमरला ड्रॉप केलं आहे. 476 बिल झालं. कस्टमरने आपल्याला दिले. आपण बोलत होतो आणि तोपर्यंत आपल्याला एक ट्रिप वाजली. आपण होतो खानगाव कॉलनी न्यू पनवेलला आणि तिथून आपल्याला विसुंबेवरून एक ट्रिप वाजली करंजाडेची. आणि एक्सेलची ट्रिप होती. 6-7 किलोमीटरचे काहीतरी 335 रुपये दिले आपल्याला. तर आता मी सध्या करंजाडेमध्ये कस्टमरला ड्रॉप केलं आहे. आणि 3 ट्रिपा कंप्लीट झाल्या मित्रांनो आपल्या. 3 ट्रिपामध्ये 1077 काहीतरी काम झालं आहे 4 वाजल्यापासून. म्हणजे 3:30ला लॉग इन झालो होतो आपण. 4 वाजल्यापासून आपल्या 2 तासामध्ये एवढं काम झालं आहे. आता वाजलेत 5:45. 6 वाजलेत, जवळजवळ 6 वाजलेतच. आता करंजाडेमध्ये थांबलो. बघूया इथून एखादी ट्रिप मिळते का आपल्याला इकडे जावं लागतं आहे, म्हणजे कुठे कामोटा साईड किंवा पनवेल साईड त्या साईडला गेलो तर तिथून एखादी ट्रिप भेटेल. पण आता देतो तुम्हाला अपडेट. आणि कसं आहे मित्रांनो, हा जरा काल ॲक्च्युली उबेरचा स्ट्राईक होता, त्यामुळे काल तर काय भरपूर हे दाखवत होतो, म्हणजे सर्च वगैरे ओला उबेरमध्ये. आणि मी जस्ट बघायसाठी चालू केलेलं. तर ट्रिप म्हणजे मला ते एकदा ॲप चालू केल्यानंतर ते ऑनलाईन आलो ना, ते ऑफलाईन करायला पण ते एवढा वेळ भेटत नव्हता, एवढ्या ट्रिपा त्यात वाजत होत्या. आणि त्याच्यामुळे माझा ॲक्सेप्टन्स रेट एकदम पूर्ण खाली आला. तर आतापर्यंत 14% आपला ॲक्सेप्टन्स रेट आहे. तर आता पण 2-3 ट्रिपा आपल्याला तिकडं नेरूळला होतो किंवा पनवेलला होतो त्यावेळेला हे झाल्या, स्किप झाल्या, त्याच्यामुळे पण आपला रेट कमी झाला आहे. पण ठीक आहे, आपल्याला बघूया आता काय. आता करंजाडेमध्ये तर आता सध्या काय वाजली नाही अजून एक्सेलची. तर आपण आता जातो आहे तिकडे त्या साईडला. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. बघूया आपण आता 10-11 वाजेपर्यंत किती काम होतं आहे आपलं आजच्या दिवसामध्ये. ठीक आहे. आणि मला एक कमेंट आलेली होती पाठीमागच्या व्हिडिओला
की बाबा तुमचं डेली इन्कम कसं आहे. तर मी सांगतो तुम्हाला, कारण डेली मी ओला उबेर करत नाही. माझे डेली सोमवार ते शनिवारपर्यंत बाकी कंपनीला गाडी असते पॅकेजला, आणि मी फक्त विकेंडला जेव्हा सुट्टी असेल, सॅटर्डे संडे असेल, त्याच वेळेला गाडी चालवतो आणि तेच माझं आणि तेवढाच मी व्हिडिओ बनवतो. बाकी कंपनीचा जे माझं चालू आहे रुटीन, त्याचा मी काही व्हिडिओ बनवत नाही. फक्त माझे ओला उबेरचे जे काय असेल ते त्या प्रमाणातच व्हिडिओ बनवतो आणि तेच तुम्हाला माझं डेली आहे जे खरं आहे ते दाखवतो मित्रांनो, असं काही नाही. आणि एक कंप्लेंट अजून एक कमेंट आली होती की मित्राची, की तुम्ही महाराष्ट्रीयन लोक आहात, म्हणजे तुम्ही खरं सांगताय, असं कोण बाकीची लोक खरं सांगत नाहीत किंवा आपल्या लोकांना बिझनेसमध्ये पैसा वगैरे. बिझनेसमध्ये आहे मित्रांनो, पैसा मिळतोय पण खूप कष्ट आहेत त्याला, आणि कष्ट आहेत म्हणजे एवढा त्रास आहे. त्या मानाने पैसे पण आहेत, नाही असं नाही. तुम्ही 2,500-3,000 रुपये दिवसाला कमवू शकता आणि महिन्याचे तुमचे नाही म्हटलं तरी 70-80 हजार रुपये पण तुम्ही कमवू शकता तर डेली जर ओला उबेरमध्ये काम केलं तर. पण त्याच्यासाठी त्रास पण खूप आहे. आणि ॲक्च्युली तसं सांगायला गेलं तर मित्रांनो, ह्या बिझनेसमध्ये मी खूप लेट आलो आहे. मला माझे लग्न झाल्यानंतर म्हणजे आलो तर ॲक्च्युली मी 10-15 वर्षापूर्वी ह्याच्यात पडायला पाहिजे होतं ओला उबेरमध्ये. आत्तापर्यंत खूप आपले ग्रोथ झाला असता. पण ठीक आहे, चला, जे काय असतात आपल्या नशिबाचा भाग असतो, कधी आपल्याला भेटेल न भेटेल त्यानुसार गोष्टी होत असतात. तर ठीक आहे, आता इथं वेळ नाही घालवत मी. देतो तुम्हाला अपडेट कोणती एखादी ट्रिप मिळते बघून उलव्यामध्ये, कामोठ्यामध्ये वगैरे जाऊन. तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा. तर मित्रांनो, आपण आता सध्या वाशीला तलोजामध्ये होतो. आपल्याला खांदा कॉलनीतून तलोजाची एक ट्रिप लागली जस्ट, आणि तिथून आपण ते ॲक्च्युली काय झालं होतं, ती बिल्डरची होती. त्या कस्टमरला परत रिटर्न यायचं होतं, पण मी बोललो, ते बोलले वेट करावं लागेल. म्हटलं वेट करायचं बघू, म्हटलं मला जर बुकिंग लागली तर मी निघून जाईन आणि तुमचं झालं तर तुम्ही मला फोन करा. मग मी तिथं जस्ट गेटच्या बाहेर आलो आणि तोपर्यंत आपल्याला एक वाशीची बुकिंग आली मित्रांनो, तिथूनच त्याच बिल्डिंगमधून. तर आपण आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे. वाशीचे आपल्याला 490 रुपये दाखवले, 495 रुपये मिळाले आपल्याला. 496 रुपये काहीतरी मिळाले. 500 रुपये कस्टमरने केले. आणि आता जस्ट वाशीला कस्टमरला ड्रॉप करून थांबलो आहे आपण इथं. 5 ट्रिप झालेत आपल्या उबरमध्ये कंप्लीट. 2000च्या वरती काहीतरी काम झालं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता 102 किलोमीटर गाडी चालली आहे. 8 वाजत आलेत आणि आता वाशीला आहे. आणि आता आपण CNG दिसतोय मित्रांनो इथं. आता ॲक्च्युली कसं 100 किलोमीटर गाडी चालली आहे. आपण CNG भरलेला 474 रुपयाचा. आता 2 कांड्या CNG राहिला. जरा टॉपअप करायचा विचार चालला. ॲक्च्युली घरीच जाणार आहे मी आता, पण टॉपअप करूया म्हणजे एखाद दुसऱ्या अजून 2-3 ट्रिपा भेटल्या तर आपल्याला लॉंग एखादी तर चांगले रेटची ट्रिपा तर आपल्याला काम करता येईल. त्याप्रमाणे आता CNG भरायला लाईनला उभा आहे. इथं वाशीचा पेट्रोल पंप आहे पाम बीचच्या सिग्नलच्या अलीकडे. तर इथून CNG भरतो आणि देतो अपडेट तुम्हाला कोणती एखादी ट्रिप मिळते ते बघून. आता मी सध्या बंद करून ठेवलं उबर. ओलाचा रिचार्ज आपण नाही केला, उबरमध्येच काम करतोय. तर 2000 झाले, अजून 1,000-1,500 म्हणजे 3-3.5 हजाराचं काम करायचं आहे आपल्याला 10-11 वाजेपर्यंत. 8 वाजलेत अजून, 9-10-11 म्हणजे 2-2.5-3 तास आहेत आपल्याकडे. तर ठीक आहे, बघूया आता कोणती ट्रिप मिळते, देतो तुम्हाला अपडेट मी. ओके. तर CNG भरून आलो आहे आपण आता आणि इथे इनऑर्बिट मॉलच्या इथे थांबलो आहे आपण वाशी. CNG भरून आलो आणि बघतोय आता इथून एखादी ट्रिप मिळते का. ॲक्च्युली एक ट्रिप खूप छान आलेली, खारघरची ट्रिप होती. 600 रुपये काहीतरी रेट दाखवला, 600-650, पण मॅचिंगच नाही झाली. बघितलं मी, ट्राय केला पण गेली ट्रिप. आणि कधी उबरमध्ये असं असतं ना, जी आपल्याला ट्रिप नको असते ना ती 5-5 वेळा ट्रिप वाजेल जिकडं आपल्याला जायचं नाही. आणि जी आपल्याला पाहिजे ती मॅचिंग एकदा येते, नंतर येत सुद्धा नाही ट्रिप. ती मला वाटलं ती परत येईल ट्रिप एक्सक्लुझिव्ह, पण नाही आली. ठीक आहे, आता बसलो इनऑर्बिट मॉलला. 8:30 वाजलेत. CNG भरून अर्धा तास झाला आपल्याला. आपण कस्टमरला ड्रॉप करून CNG भरून आता मॉलच्या इथे थांबलो आहे. बघूया अजून इथं आपण आता जास्त नाही, एक 15-20 मिनटं थांबू 8:45पर्यंत. आणि त्याच्यानंतर आपण मग परत पुढं इकडे जाऊ, सानपाडा साईडला किंवा सीवूड साईडला जाऊ. तिथून ट्रिप भेटेल आपल्याला. तर ठीक आहे, बघूया, देतो अपडेट तुम्हाला. आणि मित्रांनो, तसं आपलं 2,000 रुपयाचं काम झालं आहे. अजून 1,000 रुपयाचं काम करायचं होतं आपल्याला 10-11 वाजेपर्यंत. पण आता ट्रिपा लागायला पाहिजेत आता वाशीवरून. आणि मला काय माहिती मला वाशीवरून ट्रिपाच लागत नाहीत. बऱ्याच वेळा मी ट्राय केला आहे. मी वाशीवरून 2-3 वेळा तर असं सानपाड्याला गेलो आहे, सीवूडला गेलो आहे. मला तिथून वाशीवरून ट्रिपच लागत नाही. ॲक्च्युली कशी तरी आता मी मॉलच्या इथे आलेली ट्रिप
खारघरची होती, पण ती ॲक्सेप्ट नाही झाली. आता वाट बघत बसायचे पर्याय नाही आपल्याला. मी ॲक्च्युली रॅपिडो पण चालू केलं आहे, पण रॅपिडोमध्ये पण काही वाजत नाही आहे. काय माहिती आता ट्रिप कमी होत आहेत 3000 का नाही होत आहेत काय माहिती. रॅपिडोमध्ये जरी वाजली तरी आपण रॅपिडोची ट्रिप घेऊन जाऊ, पण वाजायला तरी पाहिजे कुठली तरी. आता प्रीमियम मी उबरमध्ये प्रीमियम पण चालू केलं आहे. प्रीमियमची पण एखादी ट्रिप वाजली. ॲक्च्युली CNG भरताना एक प्रीमियमची ट्रिप आलेली, पण ती आपण ॲक्सेप्ट नाही केली कारण आपल्याला CNG भरायचा होता. ठीक आहे मित्रांनो, बाकी काय बिझनेस आहे आपला बऱ्यापैकी, नाही असं नाही. ॲक्च्युली तसं आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आता फेब्रुवारी मार्च हे 2 महिने ना बिझनेस पूर्ण डाऊन असतो ओला उबेरचा. आता मी बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे मला. फेब्रुवारी मार्चमध्ये बिझनेस पूर्णपणे कमी असतो, म्हणजे नसल्यातच जमायचं. जर तुम्हाला मुश्किलने 2-2.5 रुपये 3,000 रुपये खूप असा बिझनेस असतो. तर ठीक आहे, बिझनेसमध्ये हा चढ उतार पण असतोच मित्रांनो, त्याच्यामुळे त्याच्याप्रमाणे आपल्याला करायला लागेल. तर याच्यातून पण पर्याय करून आपल्याला काय, आपलं कंपनीचं तर काम चालूच आहे बाकीचे दिवस, पण संडेला वगैरे सुट्टीला असं आपल्याला करायचं असं थोडंफार काम. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया आता कोणती ट्रिप असते, देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, आपण आता सीवूडला आहे, ग्रँड सेंटर मॉल. 10 वाजले, कंप्लीट 2 तास झाले. वाशीवरून आपल्याला बुकिंग अजूनपर्यंत लागलेली नाही. तर वाशीला थांबलो आपण 8 वाजल्यापासून, 7:45 वाजल्यापासून वाशीला आहे. आत्ता बरोबर 10 वाजून 10 मिनटं झाली. हळूहळू पुढे सानपाड्याला आलो, सानपाड्यावरनं परत नेरूळला आलो, नेरूळवरनं आता सीवूडला आलो आहे. सीवूड सेंटर मॉलला आलो आहे, तरी पण बुकिंग वाजत नाही. आज काय दिवस आहे मला काय समजणं झालं आहे. 2000च अर्निंग झाली आपली. विचार करतो एक तरी ट्रिप घेऊ आपलं इथून घरी जाईपर्यंत कळंबोलीला, म्हणून 2 तास गेले माझे. पण अजून मला कुठली कळंबोली सोडा, कुठली आसपासची आजूबाजूच्या पण ट्रिपा वाजत नाहीत. ठाणा बिना ह्या साईड तिकडं असती तरी मी आज गेलो असतो तिकडं, पण तिकडली पण ट्रिप वाजत नाहीत. काय माहिती काय झालं. वाशीसारख्या प्राईम एरियाच्या ठिकाणी जर अशी अवस्था असेल तर म्हणजे बघा, तुम्हाला मगाशी म्हटलं फेब्रुवारी आणि मार्च हे असंच असतं. 2000 रनिंग झाले. 2 तास थांबलो आहे मी एका वाशीवरून सीवूडपर्यंत. 10 किलोमीटर परत आलो इकडे. अजून मला घरी जायला बुकिंग भेटली नाही. वाट बघतोय अजून बुकिंगची मी. 2 तास झाले पण अजून बुकिंग भेटत नाही. तर ठीक आहे, बघूया आता जास्त वेळ थांबणार नाही. आता खूप झालं, आता सरळ घरी जायचं निघून. तरी पण जर एखादी बघू जाता ट्रिप भेटली तर देतो अपडेट पुढं तुम्हाला. म्हणजे तुम्ही बघू शकता कधी कधी असे पण दिवस येतात. कारण काय, मी सर्व चालू, ओला पण चालू करून बघितलं, रॅपिडो पण चालू आहे माझं, सर्व चालू आहे. पण मी ओलामध्ये तर उबर गो पण चालू ठेवलं आहे. म्हणजे गोमध्ये तर एखादी ट्रिप वाजली तरी आपण कारगर, कामोठा, कळंबोली, पनवेल घेऊन जाऊ शकतो. पण ती पण ट्रिप आपल्याला वाज नाही. सेंट्रल मॉलला मला वाटत नाही मी असं एवढा कधी इथं आता सेंट्रल मॉलला येऊन पण मला अर्धा तास झाला. सीवूडचं सेंट्रल मॉल इथं पण बुकिंग वाजत नाहीत. गोरेगावची 1-2 वाजलेली तेवढीच बस, बाकी इथून गोरेगावला. आता गोरेगावला जाऊन कधी येणार, म्हणून मी तिकडे काही घेतली नाही. पण आता बघूया आता काय, म्हणजे कसं असतं प्राईम बिझनेसमध्ये असंच असतं मित्रांनो. काय ओला उबेरचा आणि तो फेब्रुवारी मार्च तर तुम्ही आता हे असेच व्हिडिओ येतील, असाच बिझनेस राहील. आता मी आता जरा थोडंसं चुकी झाली माझी, ॲक्च्युली मी लेट निघालो आहे. पण इथून पुढच्या रविवारपासून आपण सकाळी लवकर निघणार आहे. 7:30-8ला तर कमीत कमी घरातून बाहेर निघायचं हा विचार चालला आहे. म्हणजे कारण एखादी आउट स्टेशन पुन्हा वगैरे पडली तर आपला तो बिझनेस कव्हर होऊन जाईल. खूप आज म्हणजे टोटल लॉस म्हणता येणार नाही, पण गेलेलंच आहे. 500-700 रुपये तर खर्च झाला आहे आपल्याला. 1300-1400 रुपयाचं प्रॉफिट आहे 3 वाजल्यापासून. म्हणजे 2 तास तर माझे असेच आहे. 8 वाजेपर्यंत चांगलं काम झालं 2000 रुपयाचं. म्हटलं आता 1000 रुपये तर आरामशीर इझी होतील घरी जाईपर्यंत, पण नाही, बुकिंगच नाही, पूर्ण स्टॉप झाले. मी माझा मोबाईल पण स्विच ऑन करून बघितला, म्हटलं ॲप पण स्विच बंद केला, परत चालू केला, म्हटलं काय बुकिंग वगैरे हे झालं. पण नाही, काहीच नाही. सर्व करून बघितलं, बुकिंगच वाजत. आता सध्या तुमच्या माझं तरी ऑनलाईन ॲप चालू आहेत, पण तरी आता इथून पण कोणतीची बुकिंग वाजत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, जाऊ द्या. आणि तुम्ही आपले व्हिडिओ बघताय. आणि ॲक्च्युली मला तुम्हाला सांगायचं विषय म्हणजे माझे जवळजवळ 200च्या वरती सबस्क्रायबर झालेले आहेत. बऱ्यापैकी तुम्ही सबस्क्राईब केले आपल्या व्हिडिओमध्ये चॅनलला. आणि कसं असतं मित्रांनो, आपण एवढं काही असं व्हिडिओ यूट्यूबवर
आणि ह्या गोष्टी ह्यासाठी आपण हे काय चॅनल चालू केलेलं नाही. पण तरी पण आज तुम्ही वेळात वेळ काढून 200 सबस्क्राईबमधले कमीत कमी 50 एक लोक तरी माझा व्हिडिओ बघत असतील. म्हणजे 50 लोक तरी आपल्या त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आपला जर व्हिडिओ बघत असतील तर ह्याच्यापेक्षा अजून मोठी कोणती गोष्ट माझ्यासाठी नाही. खूप 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 मोठी गोष्ट आहे 50 रुपये. आणि 200 सबस्क्रायबर झालेत तरी मला एवढा आनंद झाला आहे. आणि 1000 सबस्क्रायबर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर अजून किती होईल. तर एक असं एक छान आहे तसं. म्हणजे आज यूट्यूबचं पण चांगलं आहे मित्रांनो. एक मिनटं, प्रीमियरची बुकिंग आली आता मॅचिंग. तर तुमच्याशी बोलत असतानाच आपल्याला एक सेंटर मॉलवरून मॅचिंग म्हणून प्रीमियरची ट्रिप आलेली. तर आपण मॅचिंग केली तर मॅचिंग झाली ती, मग त्यामुळे मी लगेच कट केला. आणि आता सध्या आपण आलो खारघरला कस्टमर ड्रॉप केले. हे खारघर म्हणजे म्हणता येणार नाही, अप्पर खारघर. आता हे खारघरपासून पण खूप लांब आहे, इकडे तलोजा साईडला अप्पर खारघर बोलतात. आता इथं कस्टमरला ड्रॉप केले आणि कस्टमरचं बिल झालं 375. म्हणजे आपण कॅश कलेक्ट केली 375 आणि उबरने दिलेत आपल्याला 428 रुपये. म्हणजे 75 म्हणजे 50-55 रुपये एक्स्ट्रा दिलेत. कसले दिलेत आय डोंट नो, मला पण नाही माहिती, पण दिलेत उबरने. तर आता आपण ड्रॉप केलं आहे आणि इथून आपल्याला घर आता जवळच आहे आपलं, एक 5-7 किलोमीटर आहे. बघूया आता किती होतं काय होतं. आता आपली गाडी चालली 130 किलोमीटर आणि आपलं काम झालं आहे 2460 रुपयाचं. तर बघूया आता इथून काय ट्रिप मिळते, कामोटा कळंबोली साईड का MT जावं लागते. तर देतो घरी गेल्यावर अपडेट तुम्हाला. होतो आपण आणि खारघरवरून आलो आहे आपण आता घरी. तर अशा पद्धतीने 140 किलोमीटर गाडी चालली आपली, 138-40 किलोमीटर. आणि 11 वाजलेत, म्हणजे जवळजवळ 4ला निघालेलो आपण, 3:30-4ला. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 7 तास आपण काम केलं आहे. 7 तासामध्ये 2 तास तर आपले वाशीलाच वेस्ट गेलेत. आज काय समज नाही मला, प्राईमसारख्या ठिकाणी, वाशी हा प्राईम एरिया आहे, त्या ठिकाणी जर बुकिंग लागत नसेल तर खूप आपले 2 तास आपले तिथं आज वाया गेले. ते जर 2 तास वाया गेले तर आरामशीर 3,500पर्यंत आपली अर्निंग झाली असती. तरी पण आपली अर्निंग आज चांगली झाली. उबरचा मी स्क्रीनशॉट देतो. 2465 रुपये आपले काम झालं आहे आणि उबरमध्ये 6 ट्रिप कंप्लीट केलेत. 6 ट्रिपमध्ये 2465 रुपयाचं काम झालं आहे. तर याच्यामध्ये आपला खर्च मायनस करायचा झाला तर आपण 2 वेळा CNG टॉपअप केला. तुम्ही बघितलं, सकाळी एकदा 400चा कायदे भरला, परत 434. आणि त्याच्यानंतर आपलं आता सध्या 6 कांड्या शिल्लक आहेत. म्हणजे 4च कांड्या जेव्हा आपण सेकंड टॉपअप केला त्याच्यानंतर वाशीवरून गाडी इथं आले, 4 कांड्या कमी झाल्यात. तर माझ्या मते 500चा CNG गेला असेल. 500 140 किलोमीटरला म्हणजे 500 रुपये CNG गेला आहे. आणि उबरचा रिचार्ज आपल्याला 254 रुपयाचा 24 तासाचा. आता उद्या दुपारपर्यंत आपला रिचार्ज आहे. बघूया, माझा प्लॅन चालला आहे उद्या सकाळी लवकर गाडी काढायची. पण बघू, सोमवार आहे त्यामुळे काय सांगू शकत नाही. जरी गाडी काढली तर मी देतो अपडेट तुम्हाला आणि व्हिडिओ बनवतो उद्याचा. तर अशा प्रकारे आपलं 500 रुपये CNG आणि 754 म्हणजे 750 रुपये ते 250 ते म्हणजे टोटल 750 रुपये खर्च आला आहे. 2465मधनं 750 गेले तर 1700 रुपयाचा प्रॉफिट झाला आपला, 1715 रुपये काहीतरी. तर मी स्क्रीनशॉट देईन त्याचा पण इथं तुम्हाला वरती कॅल्क्युलेटरचा. तर अशा प्रकारे 7 तासामध्ये 1700-1750चं काम झालं आहे आणि गाडी चालली 140 किलोमीटर. तर बघा तुम्ही तासाला किती पडले आपल्याला. 7 तासाचे म्हटले तर 7 दूनी 14, 250 रुपये तासाला. 250 रुपयाच्या ॲव्हरेजने आपण काम केले. 2 तास तर आपले तसेच वाया गेलेले आहेत. आणि किलोमीटर जर बघायला गेलं ना तर मित्रांनो 140 किलोमीटर 2465. तर मी 1 मिनिट ॲड करतो, म्हणजे 14 दूनी 28, 18 रुपये समथिंग, 18 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने आपली आज गाडी चालली 140 किलोमीटरला 2465 रुपये. तर ठीक आहे, लोकलला 18 रुपये एवढं पाहिजेच. उबरने आपल्याला 18 रुपयाच्या प्रमाणे रेट दिला आहे. तर मित्रांनो सांगायचा विषय एवढाच की आपला आज असा काय दिवस असा एकदम चांगला गेला आहे असं काय नाही. एक लमसममध्ये दिवस गेला आहे. 1700-1800 रुपयाचं काम करून आपण घरी आलो आहे. ठीक आहे, चला एखादा दिवस असा पण येतो, कारण तुम्हाला सांगतो इथून पुढे असेच दिवस येणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च
पूर्ण कंप्लीट तुमचा एप्रिलमध्ये हळूहळू बिझनेस थोडा चालू होईल. हे 2 महिने एकदम स्लॅक म्हणजे झोपूनच जायसारखं काम आहे. असा आहे बिझनेसचा विषय याच्यामध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण व्हिडिओ इथे एंड करतो. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.